कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. आस्थापनांतील मराठी भाषेबाबतचं आंदोलन तुर्तास थांबवा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश. उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये दुसऱ्यांदा भेट. मराठीच्या मुद्द्यावरून चर्चा. मराठीबाबत कुणी उलटसुलट वक्तव्य केलं तर काय करायचं ते बैठकीत ठरवू. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात. कधी शेतीत गुंतवणूक करतात का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांनाच उलट सुनावलं, तर कर्जमाफीचं आश्वासन मात्र हवेतच विरलं. कोकाटे काय बोलले माहित नाही, पण शेतकऱ्यांची माफी मागू, नुकसानीचे सर्वे करू, योग्य ती मदत देऊ. बावनकुळेंची प्रतिक्रिया. माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा. अजित पवारांनी अशा लोकांवर लगाम घालावा, संजय राऊतांची मागणी. तर कृषी मंत्र्यांनी असं बोलणं अयोग्य. मदतीची रक्कम शेतकऱ्यांनी कशी खर्च करावी हा सल्ला देण्यापेक्षा आणखी सहकार्य करावं, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा लग्न कार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्या एवढे सोपे नाही. कोकाटेंनी शेतकऱ्यांना ब्रह्मज्ञान देण्याची गरज नाही, रोहित पवारांचा निशाणा. करुणा मुंडेंनी बनावट कागदपत्र बनवली. मुंडेंच्या वकील सायली सावंत यांचा कोर्टात आरोप. तर धनंजय मुंडे आणि मी 27 वर्ष सोबत, स्वतः कोर्टात बाजू मांडत करुणा मुंडेंचा दावा. पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वपक्षीय आक्रमक. आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीसह विविध संघटनांचं आंदोलन. कार्यकर्ते जे आहेत दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. सरकारनं चौकशी करण्याचं ढोंग करू नये, सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असावे म्हणून पळवाट देण्यासाठी सोंग. गर्भवती मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत ठराव. मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार तर दोषी कसं होणार? रुग्णालय समितीच्या अहवालानंतर हसन मुश्रीफांचा सवाल. मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर. मराठी न येणाऱ्यांना आम्ही मराठी शिकवू, ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध. सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा. अश्विनी बिद्रे प्रकरणात अभय कुरंदकर यांच्यावरील आरोप सिद्ध. तर कुंदन भंडारी आणि महेश पाटील शिक्षेस पात्र. तर पुराव्याअभावी राजेश पाटीलची निर्दोष सुटका. बुकमाय शोचा कुणाल कामराला मोठा धक्का. राहुल कनाल यांच्या पत्रानंतर कामराच्या शोची तिकीट विक्री आणि प्रमोशन थांबवलं. सोलापुरात बाबू जगजीवनराम परिसरात दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप. स्थानिकांचं ठिय्या आंदोलन. संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ. बदलत्या वातावरणाचा शेतपिकांना मोठा फटका. आंबा, ज्वारी, गव्हासह भाजीपाल्याची नासधूस. रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची समस्या. 5 गावातील 25 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. मे महिन्यापर्यंत पाणी टंचाईची भीषणता आणखी वाढणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.